नमस्कार मित्रांनो, MEPS क्लेम संदर्भात तुमच्याकडून खूपच सारे मॅसेज आलेत, खूप साऱ्या कमेंट आल्या आहेत आणि बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आपण MEPS संदर्भात कोणताच व्हिडिओ टाकला नव्हता. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आमच्या मग कामाचा व्याप खूप जास्त वाढलेला आहे. त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही किंवा MEPS संदर्भात जास्त काही अपडेट नव्हत्या, त्याच्यामुळे पण आपण व्हिडिओ बनवले नाहीत. पण आता आपण प्रयत्न करू व्हिडिओ बनवायचे आणि ज्या काही अपडेट येतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आपण प्रयत्न करणार आहोत. तर तुमच्यापैकी जास्तीत जास्त मुलांच्या ज्या कमेंट होत्या त्याचं उत्तर देण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये. तर सर्वात जास्त ज्या कमेंट होत्या त्या होत्या की MEPS ही स्कीम बंद झाली का. बऱ्याच मुलांच्या मनात डाऊट आलेत की खूप दिवस झाले काही अपडेट नाही, कोणाचे पैसे आले नाहीत, काय झालं, स्कीम बंद झाली का. कारण की मार्च महिना आला आहे आणि त्यातले पण 13 दिवस झालेत आणि मार्च महिन्यात पण अजून पेमेंट झालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलांचे असे प्रश्न होते की स्कीम बंद झाली का किंवा MEPS बद्दल काही अपडेट का येत नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्कीम बंद झालेली नाही आहे, स्कीम सुरूच आहे आणि गव्हर्नमेंटचं याच्याकडे बरोबर लक्ष आहे. हे आपल्याला कशावरून लक्षात येते तर MEPSच्या वेबसाईटवर गव्हर्नमेंटने एक नवीन तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायामध्ये कसं आहे की तुम्ही क्लेम स्टेटस चेक करू शकता. म्हणजे आधी कसं होतं, फक्त तुम्ही क्लेम सबमिट करत होते आणि क्लेम कंपनीने अप्रूव्हल केला किंवा रिजेक्ट केला तरच तुम्हाला समजत होतं. पण इतर ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला काही माहीत पडत नव्हत्या. पण आता तुम्ही तुमचा क्लेम नंबर टाकून लाईव्ह तिथे चेक करू शकता की तुमचा क्लेम अप्रूव्हल झाला आहे, रिजेक्ट झाला आहे. अप्रूव्हल झाला तर तो स्क्रुटिनीकडे गेला आहे किंवा स्क्रुटिनीकडे अजून जायचा बाकी आहे, कुठल्या स्टेजला पोहोचला आहे हे तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. त्यामुळे गव्हर्नमेंटचं या स्कीमकडे खूप म्हणजे भरपूर लक्ष आहे आणि गव्हर्नमेंट याला नक्कीच फंड देईल. आणि सध्या महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे अधिवेशन असताना पैसे येणं वगैरे ह्या गोष्टी होणार नाहीत. पण अधिवेशन संपल्यानंतर नक्कीच ह्या गोष्टी होतील आणि या योजनेसाठी फंड येईल आणि पैसे सर्वांच्या अकाउंटमध्ये येतील. तर आता तुमच्या मनात जो असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की MEPS हे जे आपल्याला नवीन जी विंडो दिली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा क्लेम स्टेटस चेक करू शकता, तर तो कसा चेक करायचा आणि त्याच्यामध्ये दाखवलेले स्टेप आहेत त्या स्टेपचा अर्थ काय होते, तर आज आपण लाईव्हमध्ये बघणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मला इथं क्लेमचे नंबर मला पाठवलेले आहेत. आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामला त्याच्यावरून मी 4-5 जणांचे रँडमली नंबर घेतलेले आहेत. यांचे क्लेम नंबर आपण त्या वेबसाईटवर टाकू आणि यांचा क्लेम कुठं अडकलेला आहे किंवा यांचा जर अप्रूव्हल झालेला आहे तर त्याचा स्टेटस काय दाखवते, तर ते आपण इथं लाईव्ह आज चेक करणार आहोत. व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला खूप सारा सपोर्ट द्या. इतर काही जर हिंडाय फिरायची व्हिडिओ जर टाकत असेल मी तर त्याला पण बघत चला, त्याला लाईक शेअर करा. कारण आपलं चॅनल चालवायसाठी किंवा तुमच्यासाठी एवढी मोठी माहिती जमा करून एवढा वेळात वेळ काढून आम्ही जे मेहनत करतो तर त्याच्यासाठी बाकीचे इतर पण व्हिडिओ बघत चला, त्याला पण सपोर्ट करत चला आणि तुमच्या माहितीपूर्ण तुमच्यासाठी जे आवश्यक असतील ते व्हिडिओ मी जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न. तर आपण इथे MEPSची वेबसाईट ओपन केलेली आहे. वेबसाईटच्या सर्वात शेवटी तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस ट्रॅक ऑन हा ऑप्शन दिसते, याच्यावर आपण क्लिक करू. याच्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, त्याच्यानंतर क्लेम नंबर. तर इथं आपल्याला एक क्लेम नंबर टाकायचा आहे. तर आता आपण इथं आपला जो क्लेम नंबर आहे तो इथं टाकून घेऊ. क्लेम नंबर टाकून झालेला आहे. त्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण तुमची माहिती येऊन जाईल. आता इथं काय येतं आहे, इथं नाव येते प्रशांत जावीर म्हणून याचं नाव आहे. बिलो इज द स्टेटस ऑफ युअर क्लेम, हा तुमचा क्लेम नंबर आहे फॉर महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 4 स्टेटस आहेत, म्हणजे याच्या 4 स्टेज दाखवलेले आहेत. पहिली आहे ॲप्लिकेशन सबमिट, तर याने ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्क्रुटिनी म्हणजे तुमचा क्लेम कंपनीकडून अप्रूव्हल झालेला आहे, त्यानंतर ROकडून अप्रूव्हल झालेला आहे, तर याला बोलतात स्क्रुटिनी. त्यानंतर जे तिसरी स्टेज आहे बिल जनरेशन, म्हणजे याच्या क्लेमचं बिल जनरेट झालेलं आहे, फक्त 4थी स्टेज बाकी आहे. 4थी स्टेज काय, फंड डिस्बर्समेंट, म्हणजे 3 प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत, फक्त 4थी प्रोसेस राहिलेली आहे, फक्त याच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. तर तुमचाही स्टेटस तुम्हाला असाच चेक करायचा आहे. क्लेम नंबर टाकून झालेला आहे, सर्च करू. नाव आहे शुभम ठाकरे. शुभम ठाकरेचा जो
क्लेम आहे ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि स्क्रुटिनी झालेला आहे. म्हणजे याचा आरोकडून अप्रूव्हल झालेलं आहे. आरोकडून अप्रूव्हल झाल्यानंतर याचं बिल जनरेशन बाकी आहे. बिल जनरेशन होईल आणि त्याच्यानंतर फंड डिस्बर्समेंट. म्हणजे याचे 2 स्टेप पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या स्टेपवर येऊन अडकलेला आहे. तर याला थोडासा टाईम लागेल. अजून पुढचा क्लेम नंबर आपण टाकलेला आहे, याचा आपण आता चेक करू. पवन पुरुषोत्तम कुठे याने फक्त सबमिट केला आहे, याचा कुठलीच प्रोसेस झालेली नाही आहे. याचा क्लेम याने सबमिट केला होता 5 ऑक्टोंबर 24 8 ऑक्टोंबर याचा आधी यानं इथं क्लेम सबमिट केला होता, पण 30 सप्टेंबर रोजी याचा नीट रेक्टिफिकेशन झाला, म्हणजे रिजेक्ट झाला होता. त्यानंतर 5 ऑक्टोंबर रोजी अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट, याच्या कंपनीने 5 ऑक्टोंबरला अप्रूव्हल दिलं होतं, पण परत 8 ऑक्टोंबरला आरोकडून याचं रिजेक्ट झालं आहे. 26 नोव्हेंबरला पण रिजेक्ट झालं आहे आणि परत 2 डिसेंबरला रिजेक्ट झालं आहे. तर नाव आहे पवन पुरुषोत्तम कुटे. पवन, तुझ्या जो क्लेम आहे तू व्यवस्थित सबमिट केलेला नाही, त्याच्यामुळे तू बार रिजेक्ट होतो आहे. जर तुला काही प्रॉब्लेम असेल क्लेम सबमिट करामध्ये तू टेलिग्रामवर मेसेज कर. मला वेळ भेटला तर मी करतो, किंवा मग आपल्या ग्रुप ठीक आहे, मला मेसेज करून ठेव, मी बघतो. जर सुट्टीच्या दिवशी मधात जर टाईम भेटला तर तुझं प्रॉब्लेम आपण बघू काय आहे. तर आता त्या प्रकारे तुम्ही तुमच्या क्लेमचा स्टेटस कुठपर्यंत आहे किंवा कुठं अडकलेला आहे ते चेक करू शकता. तुम्हाला MEPSच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं तुमचा क्लेम नंबर टाकून तुमच्या क्लेमची स्थिती काय आहे हे चेक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या पहिल्या 3ही स्टेप कंप्लीट झाल्या असतील, म्हणजे तुमचा क्लेम सबमिट आहे, त्यानंतर स्क्रुटिनी झालेली आहे आणि बिल जनरेशन तुमचं जर झालेलं आहे, फक्त फंड डिस्बर्समेंट बाकी आहे, तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि तुमचा जर फक्त 2 स्टेप झाले असतील तर तुम्हाला बिल जनरेट व्हायची वाट बघायची आहे. आणि त्याच्यानंतर 4थी प्रोसेस होईल. आणि पण एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की ही स्कीम सुरू आहे, पैसे येणार आहेत. फक्त थोडेसे आता एक विधानसभेचं अधिवेशन होऊ द्या. मार्च महिना अजून पूर्ण बाकी आहे, कारण जसा मार्च महिना आला तसे बऱ्याच जणांच्या मनात शंका कुशंका येत आहेत. पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि स्कॉलरशिपसारखं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही असं हे नाही आहे. हे जसं कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटते किंवा आता हायस्कूलमध्ये पण स्कॉलरशिप भेटत असते, तर सेम ते आहे. म्हणजे याचा फक्त एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त मुलांनी ITI केला पाहिजे, जास्तीत जास्त मुलांनी ITI केल्यानंतर अप्रेंटिसशिप केली पाहिजे. आणि त्याला प्रोत्साहन म्हणून हे गव्हर्नमेंटकडून भेटणार एक स्कॉलरशिपच म्हणू शकतो आपण याला. त्याच्यामुळे हे फुल टू गव्हर्नमेंटचं आहे आणि स्कॉलरशिप असल्यामुळे याच्यामध्ये काही असं डामाडोल व्हायची गरज नाही आहे. फक्त थोडं बहुत मागंपुढे होते तेवढंच आहे. पण याआधीही आपण बघितलं आहे की एवढ्या हजारो मुलांना क्लेम त्यांचे आलेले आहेत. आणि तसंच ज्यांचे आता उरलेले आहेत तर त्यांचे पण काम होणारच आहे. मार्च महिन्याच्या जास्तीत जास्त शेवटी किंवा एप्रिल महिन्यात तुमच्या सर्वांचे क्लेम क्लिअर होतील. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांना शुभेच्छा. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट सुरू ठेवा. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारा. फक्त एकच करा की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलचं रिटेन्शन वाढेल. आणि तुम्ही जर जास्तीत जास्त लाईक केले तर आपल्या चॅनलची ग्रोथ होईल. आणि आपलं चॅनल जर वाढलं तर मलाही याच्यासाठी टाईम काढता येईल. आता सध्या कसं आहे, आपलं चॅनल येऊन तिथंच थांबलेलं आहे. तर बघू, मी तर मेहनत घेतो आहे. तुम्ही थोडा सपोर्ट सुरू ठेवा आणि काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.